स्मार्ट अहमदनगर न्यूज। ब्रेकिंग न्यूज। माळवाडा रांगोळी प्रकरणानंतर नगर तापले, मुस्लिम समाज आक्रमक। माळवाडा परिसरातील 12 तोटी कारंजा या ठिकाणी दुर्गामाता स्वागतादरम्यान रेखाटण्यात आलेल्या रांगोळीमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप होत आहे। सोमवारी 29 सप्टेंबर रोजी तणाव निर्माण झाल्याचे चित्र अहमदनगरमध्ये पाहावयास मिळत आहे। या घटनेमुळे मुस्लिम समाज आक्रमक झालाय। तक्रार देण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण कोतवाली पोलीस ठाण्याच्या गेटवर जमा झाले आहेत। तसेच संतप्त नागरिकांनी घोषणा देत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। कोतवाली पोलीस स्टेशन बाहेर ढकलाढकली झाल्यामुळे गोंधळ उडाल्यामुळे जमावाचा रोष पाहता पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलाय। यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे। तसेच पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगितले, शांतता राखावी असे आवाहन करण्यात आले आहे। मुस्लिम समाजाने ठामपणे सांगितले आहे की धार्मिक भावना दुखवणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय। आपल्याला वारंवार सूचित केलेला आहे की आपला जमाव बेकायदेशीर आहे। आपण या ठिकाणी निघून जा। रस्त्यावर थांबलेले सर्वांनी या ठिकाणी निघून जायचं आहे। आपल्याला वारंवार सांगितलेलं की आपला जमाव बेकायदेशीर आहे। आपला जमाव बेकायदेशीर आहे। आपण या ठिकाणी निघून नाही गेला तर आपल्यावरती कारवाई करण्यात येईल। ते रस्त्यावरचे सगळे स्टाफ काढून घ्या सगळं। आपण कायदा हातात घ्यायचा नाही कोणत्याही परिस्थितीत। कायदा असो असायची जबाबदारी पूर्णपणे आमची आहे। त्याने योग्य त्या पद्धतीने पाळतो। सर्वांना विनंती आहे, निघून जायचं आहे। आपला जमाव बेकायदेशीर आहे। आपला जमाव बेकायदेशीर आहे। आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रोडवरती रांगोळीच्या माध्यमातून एक बूम लाव ना। आपले थोडं मागे सारखं बरं मागे या सगळे व्यवस्थित घ्या। एक मिनिट हां सर एक मिनिट हां चालेल रोल
हे बूम बाईट चालू आहे. करायचं रेडी का रेडी लाठीचार्ज चालू मी आहे. माझ्याच हातात कॅमेरा आहे माझ्याकडेच लाईव्ह चालू आहे. काय सांगता? आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रोडवरती रांगोळी काढलेली होती. त्या रांगोळीच्या वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्यांनी रांगोळी काढलेली होती त्याच्या विरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं. त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहेत कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं. त्यांना तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली, त्यांना विनंती केली आणि तरीसुद्धा ते तिथून निघून जात होते. त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहेत. यामध्ये सर्व समाजाच्या लोकांना या आम्ही आवाहन करतो की आपणवरती विश्वास ठेवू नये. अहिल्यानगर जिल्ह्यात या शहरामध्ये शांतता आहे आणि कुठलाही म्हणजे आता सध्या जी आहे तर ती शांतता आहे. आपणवरती विश्वास ठेवू नये आणि जे समाजकंटक जे दगड मारणारे होते किंवा जे कायदा सुव्यवस्था बिघडवणारे होते त्यांना आम्ही ताब्यात घेण्यात